त्यानंतर सन्माननीय प्राध्यापक नितीन बानगोडे पाटील साहेब, मी आपणास विनंती करतो आपण या ठिकाणी आपले विचार मांडावेत. रॉयल करिअर अकॅडमी नरगुण आयोजित आजच्या या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक गुरु, पुसेगाव मठाचे मठाधिपती परमपूज्य सुंदरगिरी महाराज, पुसेगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक सन्मान्य विश्वजीतजी घोडके, महाड पोलीस स्टेशनचे निरीक्षक सन्मान्य पंकजी गिरी, या ठिकाणी उपस्थित असलेले सन्मान्य मानाजी काका घाडगे, किरणजी बर्गे, या भागाचे युवा नेते अमितजी जगताप, मंचावर उपस्थित असलेली सर्व सन्माननीय मंडळी, आणि ज्यांच्यामुळं हा सगळा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित होतोय, ज्यांच्या कर्तृत्वातून रॉयल करिअर अकॅडमी उभा राहिली, घराघरामध्ये एक चैतन्याचा दीप पेटावा अशी ज्यांनी तळमळ सातत्याने व्यक्त केली, ते या अकॅडमीचे सर्व सन्मान्य दीपकजी शिरतोडे, राष्ट्रसेवेमध्ये भरती झालेले, तर भरती होऊ इच्छिणारे उपस्थित सर्व विद्यार्थी, परिसरातील सर्व नागरिक, खरं तर भरती आता काही दिवसांवर आली. आपण त्या स्पर्धेला सामोरं जाण्यासाठी सज्ज आहात. मला आनंद या गोष्टीचा आहे की अशी एखादी संस्था राष्ट्रसेवेसाठी तरुण पिढी तयार करते, हे फार महत्वाचं आहे. हल्ली मैदानावर तरुण पिढी दिसत नाही. खेळ आता फक्त टीव्हीच्या स्क्रीनवर आम्हाला पाहायला मिळतात. पूर्वी गावागावात तालमी असायच्या, काळाच्या ओघात तालमी बंद पडल्या. मधल्या काळात काही ठिकाणी जिमखाने सुरू झाले, पण जमलं तर जिम नाही तर नुसताच खाना, अशी त्यांची अवस्था होऊन गेली. त्यामुळं निरोगी शरीर संपदा निर्माण करणारं बळ मुळातच नव्या पिढीला मिळेल की नाही अशी शंका निर्माण झाली. पण निश्चितपणे या अकॅडमीच्या माध्यमातून आपण अशी निरोगी शरीर संपदेची आणि व्यायामानं कसून तयार झालेली पिढी तयार करताय, याचा मनस्वी आनंद आहे. परवा एका मुलाला सहज विचारलं, काय रे खेळबिळ खेळतोस का? तो म्हणला सगळे खेळ खेळतो, क्रिकेट खेळतो, फुटबॉल खेळतो, व्हॉलीबॉल खेळतो, बॅडमिंटन खेळतो. म्हणलं एवढे सगळे खेळ खेळतो, दिवसभर मैदानावरच असतोस का काय? तो म्हणला मैदानावर नाही, मोबाईलवर खेळतो. हल्ली आमच्या पोरांचे पाय मातीत भरत नाहीत. पूर्वी आम्ही सांगायचो की ज्याची नाळ मातीशी जोडलेली असते तो मातीला कधी विसरत नाही. हल्ली आमचे हाताने पायही मातीत रंगत नाही, ही आमच्या अलीकडची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. जी माणसं मातीशी नाळ जोडत नाहीत, ती माणसं मातीचं रक्षण करायला कशी उभा राहतील, हा पुढच्या काळातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न असेल. त्यामुळे निश्चितपणे मला आपण मातीशी नाळ जोडता याचा आनंद तर आहेच, पण इथून पुढे भरती होऊन आपण मातीचं रक्षण करण्यासाठी उभा राहणार आहात, त्याचा आनंद सगळ्यात मोठा आहे. परवा एका शेतकऱ्याला सहज विचारलं, म्हटलं यंदा शेतात गहू पेरलाय का? तो म्हटला यंदा पाऊस कमी पडायची शक्यता आहे म्हणून गहू पेरला नाही. म्हटलं ठीक आहे, मग यंदा शेतात मका तरी लावलाय का? तो म्हटला यंदा मक्यावर कीड पडायचा संभव आहे त्यामुळे मकाही लावला नाही. म्हटलं मग यंदा शेतात केलं तरी काय? नाही म्हटला कुठला धोकाच पत्करायला नको म्हणून यंदा काय पेरलंच नाही. जो काय पेरणार नाही त्याचं काय उगवणारही नाही.
जी माणसं सतत पेरत राहतात तीच माणसं काहीतरी मिळवत राहतात. त्यामुळे सृष्टीनं जो सतत संदेश दिलाय की पेरते व्हा, पेरते व्हा, कारण जो पेरता असतो तोच या सृष्टीचा करता असतो. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. मी तुमचं सुरुवातीला मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही आता पेरणारे झाला आहात. इथं काहीतरी तुम्ही पेरू इच्छित आहात, ज्यातून तुमचं उद्याचं कर्तृत्व, तुमचं उद्याचं करिअर उगवणार आहे. म्हणजे तुमच्या पुरतं नाही तर इतरांनाही एक वेगळा प्रकाश देणार आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जी माणसं ध्येय ठरवतात त्या माणसाला ते गाठणं सोपं जातं. ज्या माणसांच्या पुढे ध्येयच नसतं ती माणसं आयुष्यभर फक्त भरकटत राहतात. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. मला काय करायचं आहे, आमच्या तरुण पिढीचं ठरलंच नाही. काय काय ना विचारलं पण काय पुढं काय नाही, अजून ठरवायचं आहे. अरे तुझ्यासाठी मुली बघायला लागल्या, तू काय करायचंय ते अजून ठरवायचंय म्हणतो. प्रश्न आहे आमच्या पुढं. मग एखाद्याला विचारलं बरं काय नाही, चाललाय नोकरीचा प्रयत्न, बरं मिळेल का नाही, बघतोय प्रयत्न करून, आणि नाही जमलं तर शेती आहेच की, ती तरी जमते का नाही, काका म्हटलेत माझ्या जागेवर चिटकवतो. म्हणजे आमच्या अपेक्षा काय, आमच्या आशा काय आहे, चिटका चिटकीचे उद्योग आम्ही आमच्या आयुष्याला कसे घडवू शकतो, हा सगळ्यात महत्वाचा विचार तरुण पिढी पुढे आम्ही ठेवला पाहिजे. आमची अडचण सगळ्यात मोठी आहे. यशस्वी कोण होतं, मी अभिमानानं सांगतो, महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये सगळ्यात जास्त IAS IPS अधिकारी असतील किंवा प्रशासनातले अधिकारी असतील, हे कुठल्या भागातले आहेत तर ते माझ्या मान खटावच्या भागातले आहेत. याचं कारण काय आहे, पाऊस पडत नाही, शेती नाही, नोकरी करण्याशिवाय पर्यायच नाही. मग नोकरी करायची तर किरकोळ का करायची, चांगली अधिकार पदाची करूया ना. म्हणून ही पोरं प्रचंड मेहनत घेतात, प्रचंड अभ्यास करतात आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला घडवण्याचं सामर्थ्य स्वतःच्या अधिकार कक्षेत आणतात आणि ते अधिकारी होतात. हे सगळ्यात महत्वाचं. यशस्वी कोण झालंय, ज्यांनी स्वतःला ध्येयासाठी झोकून दिलंय. बघतो, करतो, पाहतो, जमलं तर मग नाही, असली उत्तर अजिबात अपेक्षित नाही. ठाम निर्णय हवा. मोहम्मद अली तुम्हाला माहिती असेल, जागतिक कीर्तीचा मुष्टियोद्धा होता. प्रत्येक लढतीला उभा राहायचा आणि लढतीला उभा राहिल्यावर पहिलं एकच वाक्य बोलायचं, मी सर्वोत्तम आहे, बस. ती कुस्ती तो जिंकायचाच, ते मुष्टियुद्ध तो जिंकायचाच. पत्रकार त्याला विचारायचे तुमच्या यशाचं कारण काय, तो सांगायचा माझी धारणा आहे मी सर्वोत्कृष्ट आहे, बस. तो कधीच असं म्हणाला नाही मी सर्वोत्कृष्ट होईन, मी सर्वोत्कृष्ट होण्यासाठी प्रयत्न करीन, नाही, मी सर्वोत्कृष्ट आहे, बस, मला बाकी काही कळत नाही. आणि मी ज्यावेळी हे बोलतो त्यावेळी मला सांगत असतो हो मी सर्वोत्कृष्ट आहे, मला जिंकलाच पाहिजे. पण ज्यावेळी मी हे बोलतो मी सर्वोत्कृष्ट आहे त्यावेळी पुढचा प्रतिस्पर्धी निम्मा अर्धा होतो हा सर्वोत्कृष्ट आहे. राजा व्हायचा असेल तर आधी राजासारखं वागावं लागतं. हे सगळ्यात महत्वाचं आहे. कुणी राजा होत नाही, ते रक्तात असावं लागतं, दिसावं लागतं, भिनावं लागतं. हे आपल्या हातात आहे. तुम्ही कोण आहात याला अजिबात महत्व नाही, तुम्ही काय होणार आहात हे सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं आहे. ही गोष्ट पहिल्यांदा मी लक्षात ठेवली पाहिजे. अनेक माणसं अनेक कारण देतात. पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या, स्वतःला किंमत द्यायला शिका, त्याशिवाय जग तुम्हाला किंमत देत नाही. आमची अडचण काय माहिती आहे, आपल्याला कुठलं जमतंय, तू कधीच मोठा होऊ शकत नाही, तुला जमणारच नाही. एका ठिकाणी जुन्या पुराण्या वस्तूंचा लिलाव चालला होता. एक एक वस्तू पुकारत होते, लिलावात विकली जात होती. अचानक त्या लिलाव पुकारणाऱ्यानं त्या वस्तूच्या गरड्यातनं एक जुनं व्हायोलिन हातात घेतलं, कळकटलेलं, मळकटलेलं, धूळ बसलेलं, आणि ते व्हायोलिन त्यांनी समोरच्या सगळ्या लोकांना दाखवलं. कितीला घेणार, ते कळकट मळकट व्हायोलिन बघितलं. एक जण म्हणला 100 रुपये. खरं तर किमान 1000 रुपयांच्या पुढे तरी किंमत यावी अशी त्या लिलाव पुकारणाऱ्याची अपेक्षा होती, पण 100 रुपये म्हणल्यावर त्यांनी ते व्हायोलिन तिथंच खाली टाकून दिलं. तेवढ्यात त्या गर्दीत एक वृद्ध गृहस्थ उठला
त्या लिलाव पुकारण्याजवळ आला. त्याला म्हणाले, व्हायोलिन मी पाहू शकतो का? लिलाव पुकारनं म्हणला, बघा. त्या वृद्धानं ते व्हायोलिन हातात घेतलं, खिशातनं रुमाल काढला, ते व्हायोलिन पहिल्यांदा स्वच्छ पुसलं, त्याच्यावरची सगळी धूळ बाजूला केली आणि ते व्हायोलिन आपल्या गळ्यापाशी धरलं आणि अलगद त्या व्हायोलिनचे सगळे सूर त्यांनी एकसारखे लावले आणि मग अलवारपणे त्या व्हायोलिनच्या तारा तो छेडत राहिला. तारा छेडल्याबरोबर आसमंतामध्ये स्वर्गीय असा सूर पसरला. तो सूर, ते संगीत प्रत्येकाला भारावून टाकणारं ठरलं. बघता बघता व्हायोलिनवरचा त्याचा वेग वाढला आणि वेगवेगळ्या सुरावटीनं आसपासचा सगळा परिसर अक्षरशः मोहमय झाला, भारावून गेला. काही क्षणानंतर ते व्हायोलिन त्यानं खाली ठेवलं आणि लिलाव पुकारणाऱ्यांना पुन्हा एकदा आवाज चढवला. आता हे व्हायोलिन कितीला घेणार? आणि समोरचा ताडकन उठला, 1,00,000 रुपये. तोपर्यंत दुसरा उठला, 2,00,000 रुपये. तिसरा उठला, 5,00,000 रुपये. जे व्हायोलिन मगाशी कुणी 100 रुपयाला घ्यायला तयार नव्हतं, त्या व्हायोलिनची किंमत एका क्षणात 5,00,000पर्यंत गेली. का? जर तुम्ही कळकट मळकट पद्धतीनं एकाच जागी रिकाम टेकडेपणानं बसून राहिला तर तुमची किंमत 0 असते. पण तुम्ही सतत कार्यरत राहिला, कर्तृत्वाचे सूर उमटवत राहिला आणि तुमच्या यशाच्या लकेरी छेडत राहिला तर तुमची किंमत लाखोंच्या घरात जाते. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. या जगात तुमची किंमत दुसरा कुणीही ठरवू शकत नाही. तुमची किंमत फक्त तुम्ही शकता. ही पहिली गोष्ट पहिल्यांदा लक्षात ठेवा. तुम्हाला किती मिळतं? जेवढं तुम्ही ठरवता तेवढंच मिळतं. तुम्ही जेवढं मागतात तेवढंच मिळतं. जगात देणाऱ्यांची कमी नाही, जगात मागणाऱ्यांची कमतरता आहे. मागून तर बघा, ही सृष्टी भरभरून द्यायला तुम्हाला तयार. आमची स्वप्न मोठी हवी, नाहीतर एखाद्याला मागितलं किती देऊ, नाही 200 चालतील. अरे तो 2,00,000 देणार होता, मागून तर बघायचंच ना. संकुचित आम्ही. मग आता ज्याची स्वप्न 200ची त्याला कसे 2,00,000 मिळतील? तर तेवढ्याच लेवलमध्ये राहतो. मोठी स्वप्न बघायला शिका, मोठं काम करायला शिका. हे सगळ्यात महत्वाचं. आपली किंमत घडवणं हे आपल्या हातात असतं, दुसऱ्या कोणाच्याही नाही. तुमचा पराभव या जगात दुसरा कुणीही करू शकत नाही. तुमचा पराभव फक्त तुम्हीच करू शकता. आणि या जगात दुसरा तुम्हाला कुणीही जिंकून देऊ शकत नाही. तुम्हाला फक्त तुम्हीच जिंकून देऊ शकता. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे तुम्हाला यश मिळवायचं आहे ना, तुम्हाला जिंकायचं आहे ना, तुमची जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी पत्करायला शिका. अडचण काय आहे? गिरीसाहेब, जबाबदारीच घ्यायला कोण तयार होत नाही. आम्ही सतत इतरांवर अवलंबून राहतो. हे नाही झालं तर ते करू, ते नाही झालं तर ते करू, ते नाही झालं तर हे आहेच की. अगदीच काय नाही जमलं तर सांभाळतील की घरची, काय अडचण आहे, एकटा काय जोड आहे का त्यांना? मला प्रश्नच पडतो. जिथं पर्याय उपलब्ध असतात ना, तिथं माणसं कधीही यशस्वी होत नाहीत. तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे ना, पर्यायच ठेवू नका. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आमचा तानाजी गेला, कोंढाणा घ्यायला गेला. कोंढाण्यावर उदय भान बरोबर तो बेफामपणे लढत राहिला, पण त्या शौर्याच्या आतोषबाजीमध्ये उदय भानही ढासळला. पण माझा तानाजी जायबंदी झाला, कोसळला. तानाजी पडल्याचं पाहिलं आणि मावळे पळत सुटले सरळ माघार. सूर्याजीनं ते बघितलं, त्या पळत्या मावळ्यांच्या पुढे उभा राहिला. अरे तुमचा बाप इथं मरून पडलाय आणि भेडासारखे पळता कुठं? आणि बघता बघता तिने हातातले शमशीरनं परतीचा दोर कापून टाकला. आता लढून मरा, नाहीतर दरीत उडी टाकून मरा. मावळ्यांनी दरीत उडी टाकून मरणं नाही, लढून मरणं पत्करलं. ते माघारी वळले, उदयबानच्या सैनिकांशी झुंज घेतली आणि मराठ्यांनी कोंढाणा जिंकला. पण जर सूर्याजीनं परतीचा दोर कापला नसता तर दोरीवर सर पर्याय उपलब्ध आहे ना. सूर्याजीनं दोर नाही, सूर्याजीनं मराठ्यांपुढचा पर्याय कापून टाकला. तुमच्या पुढे एकच पर्याय आहे, लढा, बस. ह्या एका पर्यायानं तुम्ही जाता ना.
त्यावेळी यशस्वी होता. मी दीपकजींचं मनापासून अभिनंदन तेवढ्यासाठी करतो, त्यांनी पर्यायच ठेवला नाही. माझ्या इथं आला तर तो भरती होणारच. जो भरती होईल त्याची फी घेईल, बाकीच्यांची नाही. संपला विषय, पर्यायच नाही. या जाणीवेनं ज्यावेळी तुम्ही कामाला लागता ना, त्यावेळी यश हातात येत. हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यांनी बाकीचे उल्लेख केले, पण यशाला शॉर्टकट खरंच नसतो. आणि जरी शॉर्टकटनं यदा कदाचित कुणाला काय गुण आला तर तो जेवढ्या वेगात वर जातो तेवढ्याच वेगात खाली येतो. त्याचं यश चिरंतन कधीच नसतं, ही लक्षात गोष्ट घे. पण जो कष्टानं यश मिळवतो, आपाट मेहनतीनं पुढे जातो, त्याच्या यशाला रिव्हर्स गिअर नसतो. त्याची गाडी पुढंच पळत राहते. त्यामुळे शॉर्टकट बिरकटच्या मागे लागूच नका अजिबात, विषयच नाही. आणि तुम्ही खरंच भाग्यवान आहात. तुम्ही योग्य ठिकाणी आलाय, जिथं तुम्हाला असा संस्कार दिला जातो. नाहीतर होईल का माझं, मी आहे नाका काळजी करतो. आपण ते मला एवढ्या वेगात पळणं जमत नाही, मी आहे नाका काळजी करतो. आता का त्याच्याऐवजी तू पाळणार आहे का? पण काय आहे, आपली संख्या वाढतीये ना, असा विचार करणारे अनेक अकॅडमी धारक आहेत. ते भरती होऊ न होऊ आपली भरती झाली पाहिजे. आपल्याला ओहोटी लागता कामा नये. पण हा विचार नाही तर हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि असा योग्य दिशा दाखवणारा माणूस समोर असला की मग भरकटणं होत नाही, हे सगळ्यात महत्वाचं आहे. एक जण हातात बॅग घेऊन स्टँडच्या दिशेने निघाला होता. चालत चालत पुढे निघाला. पाठीमागनं एक रिक्षा आली, त्या रिक्षावाल्याला थांबवलं. त्याने विचारलं, अरे स्टँडवर जायचं किती घेणार? रिक्षावाला म्हणला 100 रुपये. म्हणला 100 रुपये, राहू दे, त्यापेक्षा माझा मी चालत जातो. त्यांनी रिक्षा घेतली नाही, तसाच निघाला चालत चालत. बराच वेळ चालत राहिला. चालता चालता त्याला दिसलं की परत तोच रिक्षावाला आला. त्यांनी विचार केला, आता बऱ्यापैकी अंतर आपण पुढे चालून आलोय, आता रिक्षावाला कमी पैसे घेईल. त्यांनी रिक्षावाल्याला विचारलं, ए थांब, आता मला स्टँडवर सोडायचे किती घेशील? रिक्षावाला म्हणला 200 रुपये. अरे मगापासून मी चालतोय, आता किती अंतर पुढे आलोय तरी 200 रुपये. तो म्हणला, बरोबर आहे, तुम्ही चालत आलाय, पण स्टँडच्या विरुद्ध दिशेनं चालत आलाय. दिशा योग्य असली की कष्ट वाया जात नाहीत. दिशा योग्य असली की मेहनत वाया जात नाही. दिशा योग्य असेल तर पैसा वाया जात नाही. आणि दिशा योग्य असेल तर वेळ वाया जात नाही. त्यामुळे वेळ, पैसा, मेहनत वाचवायची असेल तर योग्य दिशा हवी. आणि योग्य दिशा हवी असेल तर ती दाखवणारा योग्य मार्गदर्शक हवा. हे सगळ्यात महत्त्वाचं. त्यामुळे दीपकजी शिरतोडेंच्या रूपाने तुमच्या पाठीमागे योग्य मार्गदर्शक आहे. कुठल्या दिशेला जायचं आहे. उगाच 200 रुपये घालवायची गरज नाही 50 काम होत असताना. साधा सोपा विचार. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ही सगळी मंडळी घोड्याला पाण्यापर्यंत न्यायचं काम करते. पाणी मात्र तुम्हालाच प्यावं लागणार आहे, हे मात्र विसरू नका. कुठलीही संस्था, कुठलीही अकॅडमी योग्य दिशा दाखवून त्या मार्गावरनं तुम्हाला तिथपर्यंत नेणं हे त्यांचं काम आहे. पण पाणी पिण्याचं काम मात्र तुम्हालाच करायचं आहे. हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आणि जगात कष्ट करणारा कुणीही आतापर्यंत अयशस्वी झाला नाही. ज्याने अफाट मेहनत केली तो कधी वाया गेलाय असं कधीच घडलं नाही. कदाचित आज पेरलेलं उद्या उगवणार नाही, पण पेरलेलं कधीच वाया जात नाही. ते परवा नक्की उगवणार याची खात्री असते. त्यामुळे तुमचं कष्ट, तुमची मेहनत ही अजिबात वाया जाणार नाही, ही गोष्ट पहिली लक्षात ठेव. आणि सगळं शक्य आहे. स्वतःवर विश्वास हवा. अडचण काय आहे, आमचा स्वतःवरच विश्वास नसतो. म्हणजे रस्त्याने चालता चालता सहज एखाद्याला म्हणणार, मी त्याला पुरता ओळखून आहे. अरे तू त्याला ओळखून आहे, तुझं काय? स्वतःला सोडून इतरांना ओळखणारी माणसं स्वतःचं कर्तृत्व गाजवूच शकत नाहीत. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कर्तृत्व गाजवायचं आहे ना, पहिल्यांदा स्वतःची ओळख करून घ्या. ही स्वतःची ओळख
ज्ञानेश्वरांनी करून घेतली होती, ही स्वतःची ओळख जगद्गुरु तुकोबरायांनी करून घेतलेली, ही स्वतःची ओळख छत्रपती शिवाजी महाराजांनी करून घेतलेली, ही स्वतःची ओळख संभाजीराजांनी करून घेतली. म्हणून असामान्य शौर्य ते दाखवू शकले, कर्तृत्व गाजवू शकले. पण ही माणसं काय असामान्य म्हणून आभाळातनं खाली नाही पडली. तुमच्या माझ्यासारखी सामान्य होती. त्रास यांच्याही वाट्याला आले, परिस्थिती यांचीही बिकट होती. यांच्या पुढे कुठे रस्ते सगळे रेडीमेड तयार होते. पण या सगळ्या संकटातनं मार्ग काढत चिवटपणे ते चालत राहिले, तेव्हा पोहोचले. हा सगळ्यात सगळ्यात महत्वाचा विषय आहे. सगळ्यात हंगेरीचा एक नेमबाज होता, राष्ट्रीय नेमबाज. त्याच्या देशात जेवढ्या नेमबाजीच्या स्पर्धा झाल्या त्या सगळ्या त्यांनी जिंकल्या होत्या, सगळ्या. आणि 1940 साली टोकियो मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक मध्ये हा नेमबाज नक्कीच स्वर्ण पदक जिंकणार याची त्या हंगेरीच्या सगळ्या देशवासियांना खात्री होती. त्याचा सराव चालला होता. नेमबाजी त्याचा हात कोण धरतच नव्हता. अपार कष्ट मेहनत तो करायचा. या ऑलिम्पिक मध्ये स्वर्ण पदक मिळणारच, खात्री. पण अचानक दुर्दैवाचा फेरा पडला. सैन्यात सार्जंट पदावर काम करत होता आणि एके दिवशी अचानक त्याच्या हातातच हँड ग्रेनेड फुटला. हँड ग्रेनेडचा स्फोट त्याच्या उजव्या हातात झाला आणि उजवा हात छिन्न विछिन्न पुरता. डॉक्टरांनी उजवा हात काढून टाकला. यश अगदी समोर होत. ऑलिम्पिक मध्ये स्वर्ण पदक मिळवणारच होता. देशाची मान जगाच्या पटलावर उंचावणारच होती. पण एक अपघात, ज्या उजव्या हाताने नेमबाजी करायचा तो उजवा हातच घेऊन गेला. काय भयान प्रसंग असेल. आतापर्यंत एखादी स्पर्धा जिंकली की लोक टाळ्या वाजवायचे, कौतुक करायचे. आता तीच लोक सहानुभूती दाखवायला यायला लागली. आता उपयोग काय? आयुष्यात जगण्यासारखं राहिलंय तरी काय? पदोपदी निराशाही उरात दाटत होती. पण एका क्षणी त्यांनी स्वतःला सावरलं. हे सहानुभूतीचे बोल कुठवर ऐकायचं? ही निराशा का? त्याने विचार केला. जे गेलं त्याच्यावर आपण सातत्याने विचार करतो आहे, पण जे अजून आपल्याकडे आहे त्याचा आपण विचारच करत नाही. त्यांनी ठरवलं पुन्हा नव्यानं सुरुवात करायची. जे गेलं ते सोडून द्यायचं, जे आहे त्याचा विचार करायचा. भूतकाळाचा पश्चाताप करत वर्तमान काळ हातचा घालवून भविष्य काळ अंधार काय करण्यात काही अर्थ नसतो. जे गेलं ते गेलं, होऊन गेलं. जे घडलंय त्यात आपण बदल करू शकत नाही, पण जे उद्या घडणार आहे ते कसं घडवायचं हे आपल्या हातातच असतं. आपण त्याच्याकडे लक्ष देऊ. त्यांनी विचार केला, ठीक आहे उजवा हात गेला, पण माझ्याकडे डावा हात आहे ना, मी डाव्या हाताने सराव करेन. आणि त्या नेमबाजानं त्या दिवसापासून डाव्या हाताने सराव करायला सुरुवात केली. आतापर्यंत ज्यावेळी उजव्या हाताने नेमबाजी करायचा त्यावेळी मदतीला डावा हात यायचा, पण डाव्या हाताने नेमबाजी करायला लागला त्यावेळी मदतीला उजवा हातच नव्हता. प्रचंड त्रास, प्रचंड ताण, प्रचंड वेदना सोसल्या ते, पण धीर सोडला नाही. तो डाव्या हाताने सतत सराव करत राहिला, अखंडपणे सराव करत राहिला. काही दिवसात त्याच्या डाव्या हातात बळ आलं. बघता बघता नेम अचूक लागायला लागला. मग आणखी वेगाने त्यांनी सराव चालू केला एका हाताने. हंगेरीची राष्ट्रीय स्पर्धा आली आणि त्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये तो उपस्थित झाला. सगळ्या नेमबाजांना खूप आनंद झाला. बहुतेक हा आपल्याला प्रोत्साहन द्यायला इथं आला वाटतं. पण सगळ्यांना धक्का तेव्हा बसला ज्यावेळी कळलं हा आपला प्रतिस्पर्धी इथं आला. तो राष्ट्रीय स्पर्धेत उतरला. डाव्या हाताने नेमबाजी करून त्या वर्षीचं राष्ट्रीय पारितोषिक त्यानं जिंकलं. आता त्याचं लक्ष होतं ऑलिम्पिक. ऑलिम्पिक. पण परत दुर्दैवाचा फेरा. सतत 8 वर्ष महायुद्ध चालू असल्यामुळं ऑलिम्पिकची स्पर्धाच झाली नाही. पण त्याने धीर सोडला नाही, अजिबात नाही. आता या वर्षी काय भरती होत नाही, मग कशाला करायला पाहिजे सराव? पुढच्या वर्षी निघाल त्यावेळी करू की.
नाही. 8 वर्ष सलग सराव करत राहिला आणि अखेरीस 1948 साली लंडनला ऑलिम्पिक स्पर्धा भरली आणि त्याच्यामध्ये हा नेमबाज परत उतरला. डाव्या हाताने नेमबाजी केली, त्या स्पर्धेमध्ये नेम चालवला आणि 1948च्या लंडनच्या ऑलिम्पिक स्पर्धेतला सुवर्ण पदक विजेता म्हणून कारोला टेकाचस याचं नाव पुकारलं गेलं आणि एका हाताने नेमबाजी करणारा हा नेमबाज जागतिक कीर्तीचा नेमबाज ठरला. हा कारोलो टेकाचस सांगतो, एकदा जर तुम्ही ठरवलं ना तर सगळी सृष्टी तिची शक्ती घेऊन तुमच्या पाठीशी उभा राहते. काय झालं, मला उजवा हात नाही, मी डाव्या हाताने नेम धरेन. नसेल माझ्याकडे डावाही हात, मी पायानं नेम धरेन, पण मी लढेन, लढत राहीन. त्यामुळे कायम एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला पळावंच लागेल, ध्येयाच्या दिशेनं पळावंच लागेल. पळता येत नसेल चालत जा, चालता येत नसेल उड्या मारत जा, उड्या मारता येत नसतील रांगत जा, रांगता येत नसेल सरपटत जा, सरपटता येत नसेल घसरत जा, पण जा. जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत पुढे जात राहा. काहीही अशक्य नाही या सृष्टीत, काही नाही, अजिबात नाही. आसमां में एक पत्थर तबीयत तो उछालो यारो, कौन कहता है आसमां में छेद नहीं हो सकता. होता है, जरूर होता है. तुमच्याकडे जिद्द हवी, बस चिवटपणा हवा, स्वतःवर आत्मविश्वास हवा आणि स्वतःच्या क्षमतांची जाणीव हवी. वाटेल ते मिळवू शकता तुम्ही, काहीही अशक्य नाही, अजिबात नाही. मला प्रश्न पडतो, या सृष्टीवर जन्माला आलेल्या प्रत्येकाला समान वेळ मिळतो, प्रत्येकाला दिवसाचे 24 तास मिळतात. मग त्यातली काहीच यशस्वी, काही अपयश असं का होतं? सगळ्यांना 24 तास आहेत ना? नाही नाही, ते यशस्वी नाही, त्यांना 48 होत, मला वेळ जरा जास्त मिळाला. अरे नाही ना, असं सगळ्यांना 24 तास आहेत, मला पण तुम्हाला पण. मग त्यातले काही यशस्वी का? जे वेळेचा योग्य वापर करतात, जे वेळ वाया घालवत नाही, ते यशस्वी होतातच. पण ज्यांना वेळेचीच किंमत कळत नाही, त्यांना वेळही किंमत देत नाही, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. योग्य वेळ कळली पाहिजे, कळली पाहिजे योग्य वेळ. ज्याला कळली, ज्याला वेळ पकडता आली, त्याला संधीचं सोनं करतात. काय काय लोक वाटच बघत बसतात, फक्त वाटच बघतोय संधीची, एकदा येऊ देच मग बघतो. ती गेली 4 वाटेनी, तू काय वाट बघतो? कुणी हाताशी आणून देत नाही, कुणी दारात आणून ठेवत नाही, कुणी पदरात येऊन टाकत नाही. तुम्हालाच उभारावं लागेल, तुम्हालाच झगडावं लागेल, तुम्हालाच मिळवावं लागेल. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि एक गोष्ट सांगतो, आयुष्यातला काही काळ फक्त मेहनत करायची, जास्त नाही. एकदा एका टप्प्यावर पोहोचला की मग संपलं का? मेहनत फक्त मोठं होण्यापुरती करावी लागते. एकदा तुम्ही मोठे झाला की तुमचं मोठेपणच मग सगळी मेहनत करते, तुम्हाला काहीच करावं लागत. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, एवढा काळ फक्त चिवटपणे सातत्यानं जेवढं शक्य आहे तेवढं करत राहा. काही काही लोकांना वाटतं एवढं पळायचं असतो वय, मरत नाहीस. कामानं माणूस कधीच मरत नाही, माणूस ताणानं मरतो, हे लक्षात घ्या. आणि ताण कधी येतो? काम वाढलं की काम कधी वाढतं, काम साचलं की काम कधी साचतं, आळस केला की आळस नाही, आजचं आजच. मग काम साचत नाही, साचलं नाही की वाढत नाही, वाढलं नाही की ताण येत नाही, आणि ताण आला नाही की त्रास होत नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे. पाहिजे नियम पाहिजे. आणि इथं तर मला वाटतं काटेकोरपणे ते सगळं असतं. घरात उठून दाखवावं, इथं उठतात तसे. हे पाहिजे, शिस्त गरजेचीच आहे. एकदा पेशव्यांच्या वकिलानं इंग्रजांच्या वकिलाला विचारलं, म्हणजे तुम्ही मुठभर इंग्रज आमच्या देशात आला आणि 150 वर्ष आमच्या देशावर राज्य केलं,
कसं काय? तो इंग्रजांचा वकील म्हटला, तुमचा सैनिक आणि माझा सैनिक ह्या दोघांना एक काम देऊ. म्हणले या दोघांनाही समुद्रात जरा गुडघ्यापर्यंत पाण्यात उभा राहायला सांगा. मग पेशव्यांचा सैनिक सुद्धा समुद्रात जाऊन उभा राहिला आणि इंग्रजांचा सैनिक सुद्धा समुद्रात जाऊन उभा राहिला गुडघ्याभर पाण्यात. वेळ नेमकी भरतीची होती आणि दोन्ही वकील आपापसात चर्चा करत बसले. त्या दोघांकडे सैनिकाकडे लक्षच नाही. पण भरतीचं पाणी वाढायला लागलं, गुडघ्याचं पाणी कमरेला लागलं. पेशव्यांचा सैनिक सारखा मागा वळून बघायला लागला, बोलावत्यात का, येऊ का. इंग्रजांचा सैनिक मात्र आहे तसा ठाम. बघता बघता पाणी कमरेपर्यंतच्या वर आलं, छातीपर्यंत लागलं. आता पेशव्यांच्या सैनिकाची हालचाल चालू झाली, पण काय आदेशच येईना. इंग्रजांचा सैनिक मात्र आहे तसा ठाम. आता पाणी आणखी वर चढायला लागलं. ह्या सैनिकाने पेशव्यांच्या वळून वळून बघायला सुरुवात केली. हे दोघं आपल्या चर्चेत मशगूल आणि त्यांचं लक्ष नाही बघितलं, पेशव्यांचा सैनिक गायब. चर्चा संपली. इंग्रज सैनिकांच्या गळ्याला पाणी लागलं होतं, पण सैनिक तिथंच समुद्रात होता. ते बघितलं, पेशव्यांचा सैनिक दिसतच नव्हता. तेव्हा इंग्रजांचा वकील पेशव्यांच्या वकिलाला म्हणाला, आम्ही तुमच्या देशावर 150 वर्ष का राज्य करू शकलो याचं उत्तर हे आहे, आमच्याकडे शिस्त आहे, ती तुमच्याकडे नाही. देश पारतंत्र्यात जायचं असेल तर फक्त एवढं कारण पुरेसं आहे. आणि मुठभर इंग्रज तुमच्यावर राज्य करतात, कारण ते जोपर्यंत शिस्त पाळतात, आदेश पाळतात, त्याला पलीकडे काही कळत नाही, अजिबात सुचत नाही. त्यामुळे आयुष्यात ती गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही उद्या भरती होणार आहे, या क्षेत्रात पोलीस व्हाल, आर्मीत जाल, सगळं. पण या क्षेत्रात जी शिस्त आयुष्याला लागते ना, मला नाही वाटत कुठल्याही सार्वजनिक क्षेत्रामध्ये कुठल्या व्यक्तीला ती लागते. कारण मी तर सतत सातत्यानं सांगत असतो, गिरी साहेब, वर्ग 16 वर्षाचं का 14 वर्षाचं झालं ना, त्याला 2 वर्ष कंपल्सरी मिलिटरीत घातलंच पाहिजे. 16व्या वर्षी त्याला आणून सोडायचं, आता काय तुला पाहिजे ते हो. तुम्ही तर त्या सगळ्या चाकोरीत तयार होत निघालाय. व्यक्तिमत्व घडवताय तुमचं, आणि ते घडतंय, हे सगळ्यात महत्वाचं आहे. सांगावं लागत नाही हो त्यांना. आमच्याकडे सांगावं लागतं, जनगणमन सुरू झालंय, उभा राहणे, तरी तुझं इकडून तिकडून चालू. अरे तुला काय वाटतं का? ही काय शिकवायची गोष्ट आहे? देशाबद्दलचा अभिमान, राष्ट्रगीताबद्दलचा अभिमान, हे संस्कार व्हायलाच हवेत. त्यामुळे तुम्ही तर घडता आहातच, पण समाज घडवायची जबाबदारी सुद्धा तुमच्यावर आहे. जपानमध्ये एकदा एक चोर चोरी करून पळत होता आणि जपानी पोलीस त्याच्या पाठीमागे पळत होता. चोर पुढं, पोलीस मागं, चोर पुढं, पोलीस मागं. अचानक जपानचं राष्ट्रगीत चालू झालं आणि तो चोर जागच्या जागी उभा राहिला. चोर उभा राहिला तसा पोलीसही राष्ट्रगीत ऐकून जागच्या जागी. आता पोलीस असं म्हटले का हो, राष्ट्रगीत सुरू आहे, तो नेमका इथं थांबलाय, आता पडदिशी पकडून घेतो का? चोर असं म्हणला, ही तर पोलीस आहे, ह्याला राष्ट्रगीताला उभा राहावंच लागेल, आपण तर काय चोर आहे, आपल्याला काय टेन्शन आहे, जाऊ पळून तोपर्यंत. नाही, राष्ट्रगीत संपेपर्यंत चोरही जागेवर उभा होता आणि संपेपर्यंत पोलीसही जागेवर उभा होता. राष्ट्रगीत संपलं, चोर पुढं, पोलीस मागे. याला राष्ट्रनिष्ठा म्हणतात. जपान का पुढे गेला त्याचं उत्तर हे आहे. आम्हाला सांगावं लागतं, आमची सगळ्यात मोठी अडचण. त्यामुळे क्षमता निर्माण कराव्या लागते आणि निर्माण करता येऊ शकतात. सायंटिस्ट असं सांगतात, मग ते जीवशास्त्राचे असो अथवा मानसशास्त्राचे, की नुकताच जन्माला आलेलं बाळ तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचं आहे ते सांगा, आम्ही त्याला बनवून दाखवतो. बनवता येईल, बनवताच येईल. मग काय काय लोक का म्हणतात, मी पोलीस बनू शकत नाही का? वाटेल ते बनता येतं तुम्हाला, वाटेल ते. या मातीत तसं घडलंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपानं ते घडलं इथं. 50 वर्षाचं आयुष्य आहे, पण या 50 वर्षाच्या आयुष्यातला एकही प्रसंग, एकही घटना
नियोजन नाही असं महाराजांच्या आयुष्यात कधी घडलं नाही. प्रत्येक प्रसंगाचं, प्रत्येक घटनेचं नियोजन आहे. ते जाऊ द्या, पण जन्माला येतानाच ज्याच्या आयुष्याचं नियोजन ठरलं असा जर महापुरुष सृष्टीत कुणी जन्माला आला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. जन्माला येण्या अगोदरच ठरलंय का जन्माला यायचं, जन्माला येण्या अगोदरच ठरलंय जन्माला येऊन काय करायचं आहे, बस तेच घडवलंय, तेच. त्यामुळे आम्हालाही ठरवावं लागेल काय बनायचं आहे, काय घडायचं आहे. बनता येतं, काही अडचण नाही. जीवशास्त्र असं सांगतात की फुलपाखरू आकाशात उडूच शकत नाही, कारण फुलपाखराची शारीरिक रचना उडण्यास सक्षम नाहीच आहे. फुलपाखरू उडूच शकत नाही, पण तरी फुलपाखरू उडतं का? कारण त्याला जीवशास्त्राचा नियमच माहित नाही. तुम्हाला माहिती असू द्या नाहीतर नसू द्या, तुम्ही करू शकता हे लक्षात घ्या. स्वतःवर विश्वास हवा, सगळ्यात महत्वाची गोष्ट. परवा एकाला विचारलं मी, काय रे 100 मीटर पळशील का? त्यांनी पहिलं विचारलं, म्हणला 100 मीटर म्हणजे किती? आता ते नाहीच मैदानावर कधी तर काय करणार विचार. मग त्याला दाखवलं, बाबा इथून तिथपर्यंत ते 100 मीटर आहे, मला सांग किती वेळात पळशील? त्यांनी 2 मिनिटं अंतरच बघितलं. मला 5 मिनिटं लागतील. अरे 100 मीटर पळायचंय फक्त, हो ना, 5 मिनिटं लागतील. अरे बाबा इथून तिथं तर जायचंय, हो तेच सांगतोय ना, 5 मिनिटं लागतील. अरे ऑलिम्पिकचं हुसेन बोल्टचं रेकॉर्ड फक्त 9 सेकंदाचा आहे. 9 सेकंदात हुसेन बोल्ट 100 मीटर पळतो, तुला 100 मीटरच पळायचंय, 5 मिनिटं काय सांगतो? माझं मला माहिती आहे ना. अरे बाबा 10 सेकंद, 20 सेकंद, मिनिट म्हण का 5 मिनिट, माझं मला माहिती आहे ना. तुला काय माहिती आहे? बरं सांग किती 5 मिनिटं लागतील? त्याचा शेजारचा मित्र पळ कुत्रा पिसाळलाय असा भयान पळत सुटला, 7 सेकंदात 100 मीटर. त्याला म्हटलेल्या का मगाशी तर तू 5 मिनिटं म्हटला, आता 100 मीटर फक्त 7 सेकंदात. तू हुसेन बोल्टचं पण रेकॉर्ड मोडलंस. म्हणला मग कुत्रं मागं लागलं. मला सांगा, म्हणजे तुमच्यात क्षमता आहे की नाही? 7 सेकंदात 100 मीटर पळायची तुमच्यात क्षमता आहे का नाही? हुसेन बोल्टचं रेकॉर्ड मोडायची तुमच्यात क्षमता आहे का नाही? पण क्षमता बाहेर कधी येते? संकट येतं तेव्हा. त्यामुळे संकट तुम्हाला हरवायला येत नाहीत, संकट तुम्हाला जिंकून द्यायला येत असतात, हे लक्षात घ्या. अडचणी तुम्हाला अडवायला येत नाहीत, अडचणी तुमची उंची वाढवायला येत असतात. अडथळे तुम्हाला रोखायला नाही, अडथळे तुमच्यातल्या क्षमता, कौशल्य बाहेर काढायला येत असतात, हे लक्षात घ्या. त्यामुळे उगाच कारण बिरणं द्यायची काय गरज नाही. आमची परिस्थिती नव्हती हो, नाहीतर आपण काय, तू गप. मला भयान राग येतो असल्या माणसांचा, आमची परिस्थिती नव्हती हो. परिस्थिती माणसाला घडवती नाही, परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. परिस्थिती आहे, संकटांना संधी मानायला शिका. तुम्ही गरीब आहे ना, अरे चांगला आहे ना, मग तुला श्रीमंत व्हायला मिळालेली ही संधी आहे. नाही जरा घरचे म्हणतात डोकं कमीच आहे, चांगलं आहे ना, विद्वान व्हायला मिळालेली ही संधी आहे. नाही लोक म्हणतात मला काही जमतच नाही, उत्तम, काहीतरी करून दाखवायला तुला मिळालेली ही उत्तम संधी आहे. कमतरता कशाला समजतो स्वतःला? तुमच्या पुढच्या या ज्या गोष्टी आहेत ना स्वतःमध्ये नाही. अहो सचिन तेंडुलकरची उंची कमी आहे, तो ज्यावेळी क्रिकेट क्षेत्रामध्ये आला तर वेस्ट इंडिजचे गोलंदाज तुम्ही बघायला पाहिजे होते, 6.5 फूट उंच धिप्पाड. त्यांचा बॉल पडला तरी डोकं फुटावं अशी अवस्था आहे, त्यात हा एवढोसा. एखादा म्हणलं पण नाही, स्वतःची उंची कमी आहे ही आपल्यातली कमतरता आहे, हे सचिननं कधी मान्यच केलं नाही. त्यांनी कमतरला स्वतःचं बलस्थान बनवलं आणि कमी उंचीच्या सचिननं त्या कमतरतेच्या बळावर स्वतःची कर्तृत्व उंची वाढवून घेतली, हे लक्षात घ्या. कसले रडत बसता?
आमची परिस्थिती नव्हती हो. वॉरन बफेकडं एक युवक सही मागायला गेला. वॉरन बफेनं त्याला सही दिली, पण सही बरोबर एक संदेशही दिला. काय लिहिलं त्या वॉरन बफेनं? इतरांच्या सह्या मिळवण्यासाठी त्यांच्या मागे पळण्यापेक्षा स्वतःला एवढे महान बनवा की लोक तुमची सही घ्यायला तुमच्या मागे पळतील. हा युवक कोण? हा जन्माला आला तर हॉस्पिटलचं बिल भरायला सुद्धा त्याच्या आई वडिलांकडे पैसे नव्हते. तो जन्माला आल्यावर दवाखान्यानंच दूध पाजायची बाटली त्याच्या आई वडिलांना दिली आणि ती दुधाची बाटली त्याच्या आईकडनं फुटली. त्यावेळी ती आई डॉक्टरांना हात जोडून सांगत होती, ही बाटली भरून देण्या एवढी सुद्धा आमची ऐपत नाही. डॉक्टरांनी त्यांना घरी जायला सांगितलं त्या नवजात बाळाला घेऊन. ते दोन्ही आई वडील त्या डॉक्टर पुढे हात जोडून म्हणाले, या मुलाला सांभाळायची आमची पात्रता नाही, आम्ही याला सांभाळू शकत नाही, एकतर तुम्हीच याला दत्तक घ्या नाहीतर कुठल्या तरी अनाथालयात ठेवा. आणि ते पोर जगलं पाहिजे, जगवलं पाहिजे म्हणून त्या डॉक्टरनं ते पोर एका राजदूताला दत्तक म्हणून दिलं. पोरग करामतीच होत. ते 2.5 वर्षाचं असताना एकदा पायरीवरनं गडगडत खाली पडलं. येता येता कुंडीला धडकलं. ही कुंडी पितळेची. एवढ्या पायऱ्यावरनं धडधडत खाली पडलं, पण या पोराला काहीच झालं नाही. पितळेच्या कुंडीचे मात्र 2 तुकडे झाले. याला पहिल्या वर्गात घातलं, पण पट्ट्या पहिल्याच वर्गात 7 वर्ष बसला. अभ्यासात लक्ष नव्हतंच, अभ्यासात रसही नव्हता. काट्या फिरवणं, तलवारबाजी करणं, उड्या मारणं, व्यायाम करणं, खेळ खेळणं याचाच नाद याला. भयानक गरिबी, भयानक परिस्थिती, मजुरीच करावी लागायची. पण चित्रपटाची आवड. एक चित्रपट लागला होता, तो बघायचा होता, पण पैसे नव्हते. मग चित्रपट बघायला पैसे कसे मिळवायचे? त्या पट्ट्यानं चित्रपटगृहाच्या बाहेर स्वतःला शीर्षासनात उभा केलं. व्यायामाची आवड होतीच. शीर्षासनात उभा राहिला. किती वेळ? 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, किती वेळ एक माणूस डोक्यावर उभा राहू शकतो? 1 तास, 2 तास, 3 तास, 4 तास, तब्बल 5 तास हा डोक्यावर उभा होता. आता हे रेकॉर्ड का केलं? किती तास उभा राहायचं याच्यावर नव्हतं, त्याचं लक्ष पडलेली चिल्लर तिकटा एवढी होतीये का. ज्यावेळी ती तिकटाच्या पैसे एवढी झाली त्यावेळी पट्ट्या खाली उतरला. मग त्या पैशाचं तिकीट काढलं आणि चित्रपट बघितला. ज्याला चित्रपट पाहण्यासाठी सुद्धा असे थेर करावे लागत होते, त्या युवकानं स्वतःची चित्रपट निर्मिती संस्था काढली. ज्याची स्वतः सायकल घ्यायची ऐपत नव्हती, त्यांनी स्वतःसाठी 3 विमानं विकत घेतली. जो स्वतःचं गाव सोडून पैशाअभावी प्रवास करू शकत नव्हता, त्यांनी जगातल्या 20 देशात स्वतःची टोले जंग घरं बांधली. तो युवक पैसे नाहीत म्हणून आई वडिलांनी दवाखान्यात सोडलेला, त्यांनी तब्बल 250 चित्रपटांची निर्मिती केली. तो जॅकी चेन सांगतो, तुम्ही यशस्वी व्हायचं ठरवलं तर तुम्हाला जबाबदारी स्वीकारावी लागेल. आणि एकदा तुम्ही जबाबदारी स्वीकारली की ती जबाबदारीच तुम्हाला ताकद देईल. यश मिळतं, फक्त जबाबदारी स्वीकारायला शिका, बस. हे त्या जॅकी चेननं सांगितलेलं. काय जॅकी चेन सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलता? रडत बसला तो परिस्थितीवर? आमची काय अडचण आहे? मग करू शकतो आम्ही. हवं ते निर्माण करू शकतो, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि निश्चित एकदा स्वतःची क्षमता लक्षात आली, काहीही करू शकतो हे लक्षात आलं, आपल्यात अफाट सामर्थ्य आहे, अफाट ताकद आहे हे कळालं की मग स्वतःवर विश्वास निर्माण व्हायला सुरुवात होते. एकदा स्वतःवर विश्वास बसला की मग आत्मविश्वास तयार होतो. हा आत्मविश्वास मग निर्धार देतो. एकदा तुम्ही निर्धार केला
की हा निर्धार मनोनिग्रहाचं रूप घेतो आणि एकदा मनोनिग्रह झाला मग तुम्ही जिद्दीनं चिवटपणानं पुढं पुढं जात राहता. संकट किती येऊ देत, अडचणी किती येऊ देत, परिस्थिती कशी असू देत, तुम्हाला फक्त आणि फक्त ध्येय दिसत राहतं. तुम्ही चालत राहता. जोपर्यंत तुम्ही जिंकत नाही तोपर्यंत तुम्ही झेपावत राहता. हे सगळं स्वतःच्या हातात. यशाचा सर्वोत्तम साधा सोपा मार्ग काय माहिती आहे? 5 किलोमीटरची शर्यत जिंकलेल्या एका धावपटूला विचारलं, तुझ्या यशाचं रहस्य काय? तो म्हटला, मी थांबलो नाही, बस. यशाचं सर्वोत्तम रहस्य, मी थांबलो नाही, चालत राहिलो. माझ्या बरोबरच्या काहींनी सुरुवातीला भयान वेग घेतला, पण पुढे गेल्यावर थांबले. काहींनी मध्येच ब्रेक घेतला, थांबले. काहींनी एकदम स्पीड घेतलं, थांबले. मी फक्त सतत चालत राहिलो, स्थिर बुद्धी, आणि पोहोचलो. कुठलीही गोष्ट करायची असेल फक्त सातत्यानं चिवटपणे करत राहा. खर तर दगड भयानक कठीण असतो, पण एकच पाण्याचा थेंब त्याच्यावर सतत पडत राहतो आणि तो पाण्याचा थेंब एवढासा त्या अत्यंत कठीण दगडाला सुद्धा छिद्र पाडतो. तुम्ही केवढे आहात याला महत्व नाही, तुम्ही किती आहात याला महत्व नाही, तुम्ही सातत्यानं किती वेळ कोसरत राहता हे फार महत्वाचं आहे. तुम्ही किती वेळ कष्ट करता, किती वेळ मेहनत करता हे फार आणि फार महत्वाचं आहे. त्यामुळे फक्त करत राहा, काम करत राहा, सतत करत राहा. तुम्ही यशस्वी होता हे लक्षात घ्या. उत्तम. तुम्ही सैन्यात जाल, तुम्ही पोलीस म्हणून काम कराल, अत्यंत उत्तम क्षेत्र निवडले. नाहीतर हल्ली पोरं काय काय सांगतात. एखाद्याला विचारलं काय होणार आहे, पप्पा म्हणतात डॉक्टर हो, मम्मी म्हणते इंजिनियर हो, तुला काय वाटतं? बघू काय म्हणताय दोघं, काय चाललंय तुझं? तुम्ही निर्णय घेतला हे फार उत्तम की हो हे व्हायचंय मला. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, निर्णय घेण्यासाठी फार ठामपणा असावा लागतो. काही लोक नुसतीच विचार करतात आयुष्यभर, निर्णयच घेत नाही. हे आयुष्यात काही करू शकत नाही. तुम्ही निर्णय घेतला हे उत्तम. तो योग्य अयोग्य काही फरक पडत नाही. तो योग्य असेल तर यश मिळेल, अयोग्य असेल तर अनुभव मिळेल, नुकसान काहीच नाही, फायद्यातच राहा. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाची, यशस्वी माणसं कोण झालीत? ज्यांनी योग्य निर्णय घेतला ती नव्हे, तर ज्यांनी घेतलेला निर्णय योग्यच होता हे सिद्ध केलं ते. त्यामुळे एकदा निर्णय घेतलाय ना पोलीस व्हायचा, एकदा निर्णय घेतला ना सैन्यात जायचा, बस घेतलेला निर्णय योग्यचा हे सिद्ध करा, सगळ्यात महत्वाचं. आणि ही सिद्धता येते जबाबदारीत नाही. जॅकी चॅनचे ते सांगतो. त्यामुळे मी कायम घोडके साहेब सांगतो की पोरांना उतरवायचं झालं तर सांघिक खेळात कधी उतरवू नका, वैयक्तिक खेळात उतरवा. सांघिक खेळात जबाबदारी ढकलायची सवय लागते. का हरला, तो नीट खेळला नाही. वैयक्तिक खेळात हा विषयच नसतो, जबाबदारी घ्यावीच लागते. ज्या दिवशी आमची पोरं जबाबदारी घ्यायला शिकतील ना त्या दिवशी ती यशाच्या अगदी जवळ असतील, हे लक्षात घ्या. हे सगळ्यात महत्वाचं. आणि पोलीस म्हणून भरती होता याचा अर्थ त्याला मर्यादा आहे असं काही नाही, अजिबात नाही. त्याच्यातही खूप मोठं करिअर करता येऊ शकतं. अफाट अशी कितीतरी उदाहरणं आहेत, प्रचंड आहे. तुम्हाला हिमाचल प्रदेशमध्ये एक छोटंसं खेडेगाव आहे, त्या खेडेगावात दिलीप सिंह राणा नावाचा एक मुलगा होता. अत्यंत खडतर परिस्थितीत, अत्यंत गरिबीत. 6 भावंड होती. रोज 2 वेळेच्या अन्नासाठी मजुरी करावीच लागायची. आणि त्यातून या दिलीप सिंहला जाइंगेटिस्म नावाचा एक अतिशय दुर्मिळ आजार झाला. म्हणजे खायला नाही मिळालं तर काही लोकांचं कुपोषण होतं. ह्याचा जाइंगेटिस्म आजार होता. याच्यामध्ये शरीराची अवाढव्य वाढ व्हायची आणि त्या दिलीप सिंहची तशीच अवाढव्य वाढ झाली. त्याचं शरीर भयान वाढलं. तो 16 वर्षाचा असताना त्याला किती नंबरची चप्पल लागत असेल?
या दिलीप सिंह राणाला किती नंबर असतो? 18 नंबरची चप्पल लागायची. 18 नंबर. इतकी त्याची शरीराची वाढ आडवी तिडवी अशी. तो 15 किलोमीटर चालत जायचा अनवाणी पायानं मजुरी करायला. 15 किलोमीटर अनवाणी चालत जायचा मजुरी. म्हणजे असं नाही चालणं हीच काम नाही. 15 किलोमीटर चालत जाऊन परत मजुरी करायची. नंतर आमचा सकाळी उठायचा 15 किलोमीटर चालायचा. आता काय होतंय वे? अरे तो आलाय कशाला? मग सगळी ताकद चालण्यातच गेली. मजुरी कोण करणार? 15 किलोमीटर चालत जाऊन मजुरी करायचं. पर्याय नव्हता. 2 घास पोटाला हवे असतील तर हे करावंच लागणार होतं. एकदा एसटी स्टँडवर तो हमाली करत होता आणि अवाढव्य देहाच्या मुलाला हमाली करताना एका पोलीस अधिकाऱ्याने बघितलं आणि त्यांनी त्या दिलीप सिंह राणाला बोलावलं. अरे तुझं शरीर एवढं अवाढव्य आहे, तू पोलीस मध्ये काय येत नाही? आणि दिलीप सिंह राणानं त्यांचं ऐकलं. परीक्षा वगैरे सगळ्या दिल्या आणि पोलीस भरती झाला. तो पोलीस म्हणून रुजूही झाला. 1995 साली पोलीस म्हणून त्याचा पहिला पगार झाला आणि या पहिल्या पगारात त्यानं एक टीव्ही विकत घेतला आणि या टीव्हीवर तो खेळ बघायचा. कुस्त्या बघायचा, मुष्टियुद्ध बघायचा, बॉक्सिंग बघायचा वगैरे वगैरे. एके दिवशी याच टीव्हीवर त्याने WWF बघितलं. त्याला वाटलं हे सगळं खोटं खोटं दिसतंय. पण नंतर त्याच्या लक्षात आलं WWF मध्ये जे दाखवलं जातं त्याला प्रो रेसलिंग म्हणतात आणि हे खरं असतं. पण झपाटला तो. आपण हे खेळायचं, आपण प्रो रेसलिंग करायचं, बस WWF. त्याच्या डोक्यात एकच ध्येय बसलं. नोकरीतनं मिळवलेले 40,000 रुपये त्याने जमवले आणि ते 40,000 रुपये घेऊन प्रो रेसलिंग शिकायला तो अमेरिकेला गेला. अमेरिकेला पोचला खरा, पण ना राहायची सोय, ना जेवायची सोय, काहीच नाही. झपाटल्यासारखा ध्येय घेऊन गेलाय. WWF मध्ये खेळायचं आहे, प्रो रेसलिंग करायचे. झपाटून अमेरिकेत पोहोचला, पण राहणार कुठे? खाणार काय? फुटपाथवर झोपायचा, पेट्रोल पंपावर अक्षरशः काम करायचा. ते काम करून जे पैसे मिळायचे त्यातनं पोट भरायचा. कैक दिवस निघून गेले. परत येऊ शकला असता, ध्येय अर्ध्यात टाकू शकला असता, राहू दे काय होणार नाही आपलं म्हणून माघारी फिरू शकला असता, पण नाही. त्यानं अखेरपर्यंत धीर सोडला नाही. त्या भयानक परिस्थितीत अमेरिकेच्या वास्तव्यात त्यांनी काय काय भोगलं त्याचं त्याला माहिती. पण अखेर त्याला संधी मिळाली. जपान आणि मेक्सिकोला कुस्ती खेळण्यासाठी तो गेला आणि मिळालेल्या संधीचं त्याने सोनं केलं. तिथं तो जायंट सिंह म्हणून प्रसिद्ध झाला. तिथून यशस्वी होऊन तो परत अमेरिकेला आला आणि अमेरिकेत आल्या आल्या त्याला हॉलिवूडचं निमंत्रण मिळालं. हॉलिवूडच्या चित्रपटात त्यांनी कामं करायला सुरुवात केली. एवढंच नाही, WWFचं निमंत्रण त्याला मिळालं. वर्षाला $10 लाख करार झाला आणि बघता बघता मजुरी करणारा दिलीप सिंह राणा दी ग्रेट खली म्हणून विश्वविख्यात झाला. तुम्ही जर ठरवलं असेल मोठं व्हायचंच तर ही पहिली पायरी आहे भरतीची. यशाच्या अजून असंख्य पायऱ्या बाकी आहेत, असंख्य. त्यामुळे तुम्ही ते दीर्घ यश मिळवा, अफाट उंचीवर पोहोचावं, या सगळ्या शुभेच्छा या निमित्तानं तुम्हाला देतो. आणि सगळ्यात खरं तर आपण शिरतोडे साहेब अनेक गुणवंतांचं इथं कौतुक केलं. गुणवंतांचं कौतुक जरूर करावं, पण कौतुक करणाऱ्यांचं पहिल्यांदा कौतुक करावं या मताचा मी आहे. त्यामुळे खरं जर कौतुक करायचं असेल तर ते दीपकजी शिरतोडेंचंच केलं पाहिजे. ही सगळ्यात मोठी गोष्ट. हे सगळं ज्या कळकळीनं तळमळीनं उभा केलंय, तुम्ही फक्त या लोकांची करिअर घडवत नाही, तुम्ही या राष्ट्राला समर्थ असे पाईक देताय, सामर्थ्यशील शिलेदार देताय. हे सगळ्यात मोठं तुमचं काम आहे. आपल्या सगळ्यांना परत एकदा मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद.